आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। 23 वर्षांनी पहिल्यांदा शिराळामध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मागील 23 वर्षापूर्वी शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा केली जात होती। यामुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणारी ही नागपंचमी गेल्या 23 वर्षापासून न्यायालयाचे निर्बंध असल्याने जिवंत नागाचे पूजन न करता प्रतिकात्मक नागाची पूजा केली जात होती। यामुळे शिराळा येथील नागरिक व महिलांच्या मधून मोठा संताप व्यक्त होत होता। मात्र काही शर्ती व अटीवर सध्या 21 जणांना नाग पकडण्याची न्यायालयाने परवानगी दिल्याने शिराळावासियांच्यात मोठा जल्लोष दिसून येत आहे। यामुळे आताची नागपंचमी ही मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे। शिराळा हा डोंगरी भाग असल्याने ते व्यावसायिकदृष्ट्या कोणत्याही दुसरे साधन नसल्याने नागपंचमी दिवशी येणारे भाविक यांच्यामुळे येथील व्यावसायिकांना फायदा होत होता। मात्र गेली 23 वर्षापासून जिवंत नागाची पूजा बंद असल्याने येथील व्यावसायिकांचा व्यवसाय खुंटला होता। मात्र सध्या परवानगी मिळाल्याने आज नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। याचा नक्कीच फायदा या व्यवसायांना होणार आहे। यामुळेच येथील व्यावसायिकांच्या मध्ये व नागरिकांच्यातून जल्लोष व आनंद व्यक्त होत आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे। मुळात असलेल्या आपल्या जिवंत नागाची पूजा करायची इच्छा सर्व भाविकांची अनेक वर्षाची होती। जी प्रथा बंद झाली होती ती प्रथा पुन्हा एकदा आपल्याला सुरू होताना दिसते। 21 लोकांना आज त्याबद्दलचा मान या ठिकाणी मिळालेला आहे। या ठिकाणी अतिशय आनंद असा होतो की पूर्वीचं या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूजा होत होती, सण साजरा होत होता, त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्या शिराळ्यामध्ये ही संस्कृती पुन्हा एकदा सुरू झाली आहे। यासाठी खऱ्या अर्थानं या राज्याचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांचं या ठिकाणी मला विशेष आभार व्यक्त करायचे, कारण आमच्या नागभूमीत येऊन त्यांनी शब्द दिला होता की जी शिराळकरांची इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू। आणि त्या पद्धतीचं पहिलं पाऊल आदरणीय अमित शाह साहेबांच्यामुळे पहिलं पाऊल पडलेलं आहे। यासाठी खऱ्या अर्थानं विशेष आभार मला दुसरं व्यक्त करायचं आहे की आमचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब की त्यांनी याचा पाठपुरावा केला। या ठिकाणी ज्यावेळी आमचे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्याच वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित शहांना पाठपुरावा करून सांगितलं की साहेब तुम्ही शब्द दिला होता तो आपल्याला पूर्ण करावा लागेल। आणि त्याच अनुषंगानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हा शब्द आमचा पूर्ण केल्याबद्दल या महाविकास आघाडी सरकार हा महायुती सरकारचं त्याच पद्धतीनं आमच्या असणाऱ्या आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचं अमित शाह साहेबांचे या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जिवंत नागाची एक पूजा करण्यापासून जिवंत नागाची पूजा करण्यात चालू आलेलं होतं। 23 वर्ष झालं आता बंद होता, म्हणजे जिवंत नागाची पूजा करता येत नव्हती। पण आता शासनानं जिवंत नागाची पूजा करण्यासाठी जी परवानगी दिलेली आहे त्यामुळं इथले लोक हे समाधानी झालेले आहेत। त्यांच्या दृष्टीने हा चांगला क्षण आहे। इथले लोक जे आहेत शिराळाचे ते आपल्या म्हणजे सर्वमित्र आहेत, ते साकारची ते कधी नागाची पूजा ते औषधोपचार करून पुन्हा ते शेतात सोडले जातात। अशा पद्धतीची नागपंचमीची परंपरा आहे। आणि खरोखरच आता जी नागाची पूजा करण्यासाठी जिवंत नागाची पूजा करण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल म्हणजे शासनाचे अधिक हार्दिक आभार मानतो।